धुळ्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी आंतरजिल्हा सहल समाज कल्याण कार्यालय जोगाई माता सांस्कृतिक व सामाजिक शैक्षणिक मंडळ यांच्या वतीने 50 ज्येष्ठ नागरिकांना सहलीचा प्रवास। याबाबत अधिक वृत्त असे की सामाजिक व न्याय विशेष सहाय्य विभाग सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय धुळे व जोगाई माता सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक धोरणाअंतर्गत 50 ज्येष्ठ नागरिकांसाठी आंतरजिल्हा एकदिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले असून त्याचा शुभारंभ आज सकाळी करण्यात आला। धुळे शहरातील गुरुशिष्य स्मारक या ठिकाणाहून या सहलीस प्रारंभ करण्यात आला, ज्यात सहलीत मोराणे येथील इच्छापूर्ती गणपती मंदिर, बाडदे येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, शिरपूर येथील श्री बालाजी मंदिर व रिक्रिएशन गार्डन या ठिकाणी या सहली अंतर्गत भेट दिली जाणार असून सहभागी ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत जेवण, चहा पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले। तर यावेळी संस्थेचे अध्यक्ष योगेश पाटील, सचिव आशा पाटील, प्रतिनिधी कैलास चौधरी यांनी या आयोजनासाठी पुढाकार घेतला असून या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी जोगाई ग्रुपचे सचिव सौ आशाताई योगेश पाटील, अध्यक्ष योगेश पाटील, समाज कल्याण कार्यालयातील कल्पेश खैरनार, कैलास आधार चौधरी, रवींद्र जयराम चौधरी, किरण श्रीराम बागुल, अनिल नाना ऐरराव, नितीन मोतीलाल चौधरी, प्रमोद महादू चौधरी, राजेंद्र नत्तू चौधरी, सुरेश वामन चौधरी, मुकेश नवल चौधरी, राजेंद्र भाईदास चौधरी, मनोज मधुकर चौधरी, राजेंद्र माधवराव बागुल, राजेंद्र भटू चौधरी, किशोर पुंडलिक चौधरी, चंद्रकांत श्रीराम चौधरी, श्याम रामदास चौधरी, नटराज बाबूलाल चौधरी, राजेंद्र गणपत चौधरी आदी संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी या सहलीसाठी अथक परिश्रम घेतला। संघाजी महाराज की सामाजिक न्याय व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय धुळे व जोगाई माता सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज आंतरजिल्हा सहलीचे आयोजन करण्यात आलेले आहे। ही सहल इच्छापूर्ती गणपती मंदिरापासून सुरुवात होईल। शिरपूर जिल्ह्यातील बाळाचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर, रिक्रिएशन गार्डन आणि श्री बालाजी मंदिर येथून होणार आहे व चहा नाश्ता वगैरे जेवणाची व्यवस्था केलेली आहे। ज्येष्ठ नागरिक हे आपल्या समाजाचे सर्वोत्तम मार्गदर्शक असतात। त्यांच्या मार्गदर्शनातून पुढील पिढी घडत असते, म्हणून त्यांच्या मनाचा विरंगुळा व्हावा आणि त्यांच्या आरोग्याच्या काळजीसोबतच त्यांना सांस्कृतिक कार्यक्रम, योग शिक्षण, आरोग्य तपासणी हे विविध उपक्रम जोगाई माता सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष श्री योगेश शालिग्राम पाटील आणि संस्था प्रतिनिधी श्री कैलास आधार चौधरी हे अहोरात्र कार्यक्रमासाठी परिश्रम घेत आहेत, म्हणून त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि त्यांचे खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद। आणि मी त्यांची योगेश शालिग्राम पाटील संस्थेचे अध्यक्ष आणि त्यांची पत्नी बोलत आहे। नमस्कार। सामाजिक न्याय विकास विभाग सामाजिक न्याय विकास विभाग आणि आई जोगाई माता सांस्कृतिक शैक्षणिक सामाजिक मंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम घेण्यात येतात। ज्येष्ठ नागरिकांसाठी नुकतंच एक मोठं आरोग्य शिबिर या दोघांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले आणि आज दिनांक 30 रोजी आंतरजिल्हा ज्येष्ठ नागरिकांसाठी सहलीचं आयोजन करण्यात आलेले आहे। गुरुशिष्य स्मारकापासून संताजी महाराज आणि तुकाराम महाराज यांना अभिवादन करून आज या सहलीची सुरुवात झाली। सुरुवातीला इच्छापूर्ती गणपती मंदिर सांजोरी या ठिकाणी दर्शन घेऊन पुढे बाळद येथील विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन, शिरपूर येथे बालाजी महाराजांचं दर्शन आणि त्याचबरोबर रिक्रिएशन पार्क अशी संपूर्ण दिवसभराची आजची ही सहल ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विरंगुळा म्हणून दोन्ही संयुक्त विद्यमाने जोगाई माता सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष योगेश दादा पाटील, सचिव सौ आशाताई पाटील तसेच त्यांचे सहकारी कैलास भाऊ चौधरी यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज ही सहल या ठिकाणी सुरुवात होत आहे। या सहलीसाठी आलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचे आम्ही या योगेश दादा पाटील आणि आशाताई पाटील यांच्या वतीने आभार मानतो। त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सामाजिक न्याय विकास विभागाचे
सामाजिक न्याय विकास विभागाचे देखील आम्ही आभार मानतो. या ठिकाणी आज या सहलीच्या सुरुवातीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यासाठी सामाजिक न्याय विकास विभागाचे कल्पेश खैरनार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर खानदेश टेली समाज मंडळाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचे आभार मानून या सहलीसाठी आलेल्या सर्वांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो.